मत झाला नाही तरी तो शत्रू झाला. का झालं? तर त्याला असं वाटायचं त्याच्या आईला अजातशत्रूला की पोटामध्ये असताना की मी माझ्या वडिलाचं रक्त पिलं, म्हणजे आपल्या नवऱ्याचं रक्त पिलं पाहिजे. त्या बाळाला वाटायचं, त्या आईच्या मनामध्येच वाटायचं की आपण रक्त पिलं पाहिजे. आणि म्हणून जन्मल्यापासून तो आपल्या वडिलाचा शत्रू होता. पण ते बाळ जरी ते पोटामध्ये असताना सुद्धा तसा विचार करत असलं आणि ते सगळ्या लोकांनी सांगितलं की तुझ्या पोटी जन्माला येणारा जे बाळ आहे ते तुझी हत्या करणार आहे. पण राजा बिंबिसार कुणाचा उपासक आहे? बुद्धांचा. तो म्हणतो की अरे बाबा त्यांनी माझी हत्या केली तरी चालतं, पण मी हत्या करणार नाही. मी त्याला जीवन देईल, मी त्याला लहानाचं मोठं करेल. आणि त्याच अजातशत्रूनं शेवटी त्या राजा बिंबिसाराची हत्या केली. पण राजा बिंबिसाराने ते बाळाला काही केलं नाही. आणि मग एवढा श्रद्धावान राजा आहे बुद्धांच्या प्रती की एक बुद्धाचं सांगितलेलं वचन पानातिपाता वेरमणी, मी प्राण्यांची हत्या करणार नाही. त्याला माहिती झालं की आपली हत्या करणारं बाळ आपल्याच घरात जन्माला येणार आहे, पण त्याला सुद्धा सोडून दिलं. एवढी श्रद्धा बुद्धांच्या विचारावरती, बुद्धांवरती त्या राजाची होती. आणि त्या नगरामध्ये बुद्ध एका दिवशी आले. नगरामध्ये बुद्ध आल्याच्या नंतर सगळे लोक बुद्धांच्या सेवेसाठी, बुद्धांची पूजा करण्यासाठी तयार होत होते. आणि त्याच्यामध्ये एक सुमन नावाचा माळी होता की तो काय करायचा, आपल्या शेतातली फुलं तोडून, लोकांच्या शेतातली फुलं तोडून तो राजाच्या घरी आणून द्यायचा बुद्धांची पूजा करण्यासाठी. त्याला तेच काम होतं, ड्युटी तीच होती, त्याच्यावरच त्याचं पोट चालायचं, त्याच्यावरच घर चालायचं. आणि एक दिवस काय झालं, बुद्ध नगरात आले. आणि बुद्ध नगरात आल्याच्या नंतर अर्ध्या वाटेमध्ये तोही माळी आला. आणि त्या माळ्याला, त्या फुलं विकणाऱ्या माणसाला, फुलं तोडणाऱ्या माणसाला बुद्ध दिसले. आणि बुद्ध दिसल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये निर्माण झालं श्रद्धा की आपण बुद्धांची पूजा केली पाहिजे, आपण बुद्धांना काहीतरी दान केलं पाहिजे. आता दान काय करायचं? राजा तर काही दान करू शकतो. राजानं तर बुद्धांना विळवण दान केलं. बुद्धांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा दान कुणी केलं? राजा बिंबिसार. स्वतःचं वन बुद्धांना दान करून टाकलं. राजाकडे अफाट संपत्ती आहे, तो काही दान करू शकतो. त्या नगरामध्ये जी हात लावेल ती वस्तू त्या राजाची आहे. पण या गरीबाकडे काही सुद्धा नाही. आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण बुद्धांना काहीतरी दान करायचं. मग त्याने विचार केला की आपल्याकडे काय असं आहे की आपण बुद्धांना दान केलं पाहिजे. त्याने विचार केला की आपल्याकडं फुलं आहे, पण ते राजाला फुलं नेऊन द्यायचे. आता राजाला फुलं द्यायचे का बुद्धांचं स्वागत करायचं, बुद्धांना फुलं दान करायचे? जर आपण राजाला फुलं नाही नेऊन दिले तर राजा आपली हत्या करू शकतो. राजा आपल्याला या नगरातून बाहेर काढून टाकू शकतो. राजा आपल्याला नोकरीवरून काढू शकतो. आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. आपला एखाद्या वेळेस जीव सुद्धा यामध्ये जाऊ शकतो. राजा आपल्याला सुळावरती चढवू शकतो. आणि मग त्या माळ्याने विचार केला की आपल्या जीवापेक्षा सर्वश्रेष्ठ काय? तर त्याने विचार केला की आपण बुद्धांची पूजा केली पाहिजे. जन्म पुन्हा प्राप्त होईल, पण बुद्धांची पूजा करणं पुन्हा प्राप्त होणार नाही, पुन्हा मिळणार नाही. म्हणून त्या सुमन माळ्यांनी काय केलं, बुद्धांच्या अंगावरती फुलं उधळली, बुद्धांच्या पायाखाली फुलं टाकली, बुद्धांना फुलं त्यांच्या हातामध्ये दान केले. आणि दान केल्याच्या नंतर राजाच्या घरी तो माणूस गेला, सुमन माळी, आणि विचारलं की अरे बाबा बुद्ध नगरामध्ये आले, फुलं आणायचे काय झालं? तर त्यावेळेस तो म्हणतो की मी काय केलं, बुद्धांना फुलं दान केली, मी फुलं बुद्धांना देऊन टाकली, मी बुद्धांचं स्वागत केलं त्या फुलाने. मग त्यावेळेस राजा विचारतो की अरे बाबा तुला भीती वाटली नाही का
की राजाला जर आपण फुलं नाही नेऊन दिली तर राजा आपल्याला दंड करेल, नोकरीवरून काढून टाकेल, आपल्याला या नगरातून बाहेर काढून टाकेल, तुझं घर उघड्यावर येईल, तुझा जीव जाईल. तर त्यावेळेस तो म्हणतो मला ह्या सगळ्या गोष्टी वाटल्या, मला माझा जीव धोक्यामध्ये आहे असं सुद्धा वाटलं, पण मी शेवटी बुद्धांची पूजा करणं हेच सर्वश्रेष्ठ समजलं आणि म्हणून मी सगळी फुलं बुद्धांच्या स्वागतासाठी वापरले. आता तुम्ही मला जरी एखाद्या वेळेस देहदंड जरी दिला, मला या नगरातून जरी बाहेर काढलं, मला तुमच्या या नोकरीतून जरी बाजूला काढलं, मला तुम्ही मारून जरी टाकलं, तरी मला आता भीती नाही, मला चिंता नाही, मला शोक नाही, कारण मी बुद्धांची पूजा केली. मग त्यावेळेस तर तो राजा बुद्धांवरती खूप श्रद्धा ठेवणारा होता. त्याने तर विचार केला की अरे बघा, एवढ्या गरीब माणसानं आपल्या जीव धोक्यामध्ये टाकून बुद्धांची पूजा केली आणि या पूजेमुळं आपल्या नगरामधल्या अनेक लोकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली. आणि म्हणून राजा काय म्हणतो की अरे ही तुझी श्रद्धा पाहून माझ्या सुद्धा मनामध्ये आणखीन श्रद्धा बुद्धांच्या प्रती उत्पन्न झाली आणि म्हणून मी तुला काय करतो, माझ्या वतीनं 8 नगर 8 गाव जिथून अनेक प्रकारची संपत्ती मिळते राजाला, ते मी तुला 8 गाव दान करतो, 8 घोडे दान करतो, 8 हत्ती दान करतो, 8 रथ दान करतो, 8 रांजण भरून सोन्याच्या मुखरा दान करतो, 8 नौकर दासी तुला दान करतो. आणि त्याला ते दान प्राप्त झालं, राजाकडून ते बक्षीस मिळालं आणि सगळे लोक बुद्धांच्या प्रवचनात बसले होते आणि सगळे भिक्षू बुद्धांच्या समोर बसले होते, उपासक लोक बसले होते आणि त्यातले काही लोक उठून उभे टाकले आणि बुद्धाला विचारायला लागले की बुद्ध, अहो तुम्हाचं स्वागत करण्यासाठी त्या सुमन माळ्यानं केवळ फुलं दान केली, केवळ फुलाने स्वागत केलं, पण बघा तुमची एवढी छोटीशी पूजा केल्यानं त्या सुमन माळ्याला कितीतरी मोठं फळ प्राप्त झालं, त्याला कितीतरी संपत्ती प्राप्त झाली. बघा राजानं त्याला घोडे दान केले, हत्ती दान केला, रथ दान केले, सोनं दान केलं, घर दान केलं.